नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन कोकणे. आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण यामध्ये मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील जे गुण होते मित्रांनो किंवा त्यांचे जे प्लस पॉईंट होते त्यांचा अभ्यास केला. आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपल्याला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी पाहायच्या आहेत आणि आधुनिक आवर्ती नियम म्हणजे आधुनिक जी आवर्त सारणी आलेली आहे तिचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रथमतः मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी कोणत्या होत्या त्यालाच आपण डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल असे म्हणतो. ते म्हणजे काय आहे ते प्रथमचा पाहणार आहोत. तर पहा या ठिकाणी दिल्याप्रमाणे कोबाल्ट कोबाल्ट म्हणजे CO आपण त्या ठिकाणी त्याला म्हणतो. कोबाल्ट व निकेल या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्त सारणी संदिग्धता होती. म्हणजे त्या ठिकाणी मेंडेलिव्हने त्यांचं स्पष्टीकरण व्यवस्थित दिलेलं नाही. म्हणजे काय केलेलं आहे तर कोबाल्ट CO व निकेल या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान कसं आहे तर ते सारखं आहे आणि ते सारखं असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्त सारणी संदिग्धता होती. म्हणजे त्याला नक्की माहीत नव्हतं मेंडेलिव्ह यांना की कोबाल्टला आधी स्थान द्यायचं की निकेलला द्यायचं. म्हणजे या प्रकारची संदिग्धता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी होता त्यांच्यातली जी त्रुटी होती आवर्त सारणीतील. मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लावला. समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमानाचे भिन्न असल्याने किंवा अणुवस्तुमान भिन्न असल्याने त्यांना मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत जागा कशा प्रकारे द्यावयाची हे एक मोठे आव्हान उभे राहिले. पहा तर काय केलं होतं मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लावला. म्हणजे ज्यांची स्थानं सारखी आहेत एका जागेवरती 2 असेल किंवा 3 मूलद्रव्ये असेल त्यांचा शोध लावला व या समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमाने भिन्न असल्यामुळे त्यांना मेंडेलिव्हच्या आवर्त सारणी जागा कशा प्रकारे द्यायची किंवा द्यावयाची हे मोठे आव्हान उभे राहिले. म्हणजे नक्की त्यांचं रासायनिक गुणधर्म सारखे होते. या ठिकाणी दिल्याप्रमाणे रासायनिक गुणधर्म त्या समस्थानिकांचे सारखे होते परंतु अणुवस्तुमान कसे होते मित्रांनो भिन्न होते. मग त्यामुळं त्यांना आवर्त सारणीमध्ये कशा प्रकारे जागा द्यायची म्हणजे कोणत्या मूलद्रव्याला आधी जागा द्यायची कोणत्या मूलद्रव्याला नंतर जागा द्यायची अशा प्रकारचे प्रश्न उभे राहिले. त्यानंतर महत्त्वाची तिसरी जी त्रुटी त्या ठिकाणी आढळली वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांमधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. त्यामुळे 2 जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकीत करणे मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमानुसार शक्य नव्हते. पहा म्हणजे आता यांनी करताना काय केलं मेंडेलिव्ह यांनी तर तो त्यांचा जो चढता क्रम होता म्हणजे वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे काय केली होती मूलद्रव्यांची त्यांनी मांडणी केली होती. आपल्याला माहिती असेल की चढत्या क्रमाने मूलद्रव्यांची त्यांनी मांडणी केली होती परंतु त्यामधील मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांमधील वाढ कशी होती मित्रांनो नियमित दराने होताना दिसत नाही. म्हणजे काहींची कमी काहींची जास्त अशा पद्धतीने आपल्याला वाढ होताना दिसते. त्यामुळे 2 जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल म्हणजे भविष्यामध्ये कोणत्या मूलद्रव्यांचा जर शोध लागला तर ती जी अनियमित वाढ आहे त्या ठिकाणी जी होणारी आहे नियमित नाही म्हणजे काय असते तर अनियमित असते. तर ही जी अनियमित वाढ आहे त्याच्यामुळे भविष्यात जी मूलद्रव्यांच्या वेगवेगळे शोध लागणार आहे त्यामुळे त्यांचे नक्की भाकीत त्यांनी केलेलं नाही किंवा त्यांचं जे मत होतं 2 जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकीत करणे मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमानुसार शक्य नव्हते. पहा आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे. पहा हायड्रोजनचे स्थान हायड्रोजन हा हॅलोजनांशी म्हणजे घन 7 म्हणजे आपला जो असतो तो त्या ठिकाणी हॅलोजन म्हणतो आपण त्याला घन 7 आपण त्या ठिकाणी म्हटलं जातं. पहा तर काय म्हटलेलं आहे
हायड्रोजनचे जे स्थान आहे पहा, त्याच्यामध्ये हायड्रोजन हा हॅलोजनांशी म्हणजे घन 7 बरोबर साम्य दर्शवतो. जसे की हायड्रोजनचे रेणुसूत्र H2 आहे, तर क्लोरीन यांची रेणुसूत्रे कशी आहे मित्रांनो, F2 म्हणजे फ्लोरीन असतं, Cl2 म्हणजे क्लोरीन असतं. ज्याप्रमाणे H2 काय आहे, हायड्रोजन आहे. म्हणजे हायड्रोजन या हॅलोजनांशी म्हणजे हायड्रोजन हा काय करतो, हॅलोजनांशी म्हणजे घन 7 मधील जी मूलद्रव्ये आहे त्यांच्याशी काय करतो, साम्य दाखवतो. म्हणजे थोडक्यामध्ये काय करतो, तर तुम्हाला माहिती असेल हायड्रोजन काय करतो, त्याचं जर आपण पाहिलं तर H2 आहे. त्याचप्रमाणे घन 7 मधील जी मूलद्रव्ये आहे आपण त्याला म्हणतो, तर ती कशा पद्धतीने आपल्याला घ्यायची आहे, तर त्याला म्हणतो आपण F2 आणि Cl2 अशा पद्धतीने आपण त्यांना मानतो. पुढे म्हटलेलं आहे पहा त्यांनी, तसेच हायड्रोजन व अल्क धातू घन 1 यांच्या रासायनिक गुणधर्मामध्येही साधर्म्य आहे पहा, त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे हायड्रोजनचे जे गुणधर्म आहेत, पहिल्यांदा आपण पाहिलं की हायड्रोजन हा कोणाशी साम्य दर्शवतो, तर हायड्रोजन हा कोणाची रेणुसूत्र सारखी आहेत, तर घन 7 बरोबर जी मूलद्रव्ये आहेत त्यांची जी रेणुसूत्र आहेत ती हायड्रोजन सारखी आहेत, हे आपण पाहिलं. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे, तर हायड्रोजन व अल्कधातू घन 1 मधील जी मूलद्रव्ये आहेत यांचे रासायनिक गुणधर्मामध्ये सुद्धा काय पाहायला भेटतं मित्रांनो, साम्य पाहायला भेटतं किंवा साधर्म्य पाहायला भेटतं. हायड्रोजन व अल्कधातू त्याच्यामध्ये सोडियम असेल, पोटॅशियम असेल, हे जे घटक आहेत यांनी क्लोरीन व ऑक्सिजन यांच्याबरोबर तयार केलेल्या संयुगांच्या रेणुसूत्रांमध्ये सुद्धा काय पाहायला भेटतं मित्रांनो, साधर्म्य पाहायला भेटतं. वरील गुणधर्मांचा विचार केल्यावर हायड्रोजनची जागा अल्क धातूंच्या कणात घन 1 की हॅलोजनांच्या कणात घन 7 हे ठरवता येत नाही. म्हणजे हायड्रोजनची जागा नक्की कोणत्या कणामध्ये आहे, घन 1 मध्ये आहे की घन 7 मध्ये आहे, कारण की हायड्रोजन हा असा घटक आहे की त्याचे जे गुणधर्म आहेत ते काही गुणधर्म हे त्याचं जे रेणुसूत्र आहे ते आपल्याला या ठिकाणी जुळताना दिसतं, जे 7शी साधर्म्य दाखवतं, घन 7शी. आणि दुसरं त्याचे जे रासायनिक गुणधर्म आहेत ते आपल्याला घन 1 बरोबर त्या ठिकाणी साधर्म्य असल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. त्यामुळे नक्की हायड्रोजनची जागा ही अल्क धातूंच्या कणात आहे, म्हणजे घन 1 मध्ये आहे की हॅलोजन कणामध्ये आहे, घन 7 मध्ये आहे, हे नक्की ठरवता आलेलं नाही. ही एक महत्त्वाची त्रुटी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते, जी या ठिकाणी सुद्धा दाखवली आहे पहा, की हायड्रोजन म्हटलं आहे HCl, हायड्रोजन क्लोराईड म्हटलं संयुगे आणि Na म्हणजे सोडियमची संयुगे दिली NaCl दिलेलं आहे. म्हणजे सोडियम NaCl, हायड्रोजन NaCl. त्यानंतर H2O पाणी म्हणतो आपण त्याला, तर त्याचं साधर्म्य Na संयुगाबरोबर म्हणजे Na2O म्हणजे सोडियम ऑक्साईड म्हणतो आपण त्याला. H2S आपण या ठिकाणी हायड्रोजन सल्फाईड म्हणतो आपण त्याला. तर त्याचप्रमाणे या ठिकाणी सोडियम डायसल्फाईड त्या ठिकाणी Na2S घेतलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर पाहिलं तर वेगवेगळी संयुगे आहेत, त्याच्यामध्ये मूलद्रव्य रेणुसूत्र कोणतं आहे, हायड्रोजन H2 म्हणतो आपण त्याला. त्याच्या धातूंबरोबरची जी संयुगे कोणती आहे, तर सोडियम हायड्रॉक्साईड आहे, NaH आहे. त्याचनंतर पुढे अधातूंबरोबरची संयुगे कोणती आहे, तर CH4 म्हणजे मिथेन म्हणतो आपण त्याला. त्याचप्रमाणे Cl2 म्हणजे क्लोरीन आहे, आणि धातूंबरोबर त्याची कोणती रिॲक्शन होते, तर NaCl, त्याला सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ म्हणतात. आणि पुढं हा CCl4 म्हटलेलं आहे पहा. CCl4 म्हणजे काय, त्याला कार्बन टेट्रॅक्लोराईड असे म्हणतात. टेट्रॅ म्हणजे 4, लक्षात ठेवायचं. टेट्रॅक्लोराईड म्हणजे किती म्हणतो आपण त्याला, 4 म्हणतात. 4 त्या ठिकाणी हे जे आहे 4, त्याच्यामुळे त्याला म्हणतात टेट्रॅ. लक्षात घ्या, तुम्हाला त्याचा पुढं अभ्याससुद्धा आहे 11वी 12वीला, तर तुम्हाला भरपूर सारे पॉईंट त्याच्यामध्ये अभ्यासाचे आहेत पहा. आता पुढे पहा मित्रांनो, तुम्हाला काय सांगितलं आहे की आपल्याला महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी पाहायचा आहे पहा. तर त्यामध्ये आधुनिक आवर्ती नियम म्हणजे काय ते आपण जाणून घेणार आहोत पहा. आणि याच्यावरती तुम्हाला बऱ्याच वेळेसला प्रश्न असू शकतात बोर्ड परीक्षेमध्ये. याच्यावरती तुम्हाला प्रश्न असतो की आधुनिक आवर्ती नियम म्हणजे काय, ज्यालाच आपण मॉडर्न पिरियॉडिक लॉ असे म्हणतो. तर पाहूया नक्की काय आहे आधुनिक आवर्ती नियम. मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडली तेव्हा विज्ञान जगातला अणूच्या किंवा विज्ञान जगताला
अणूच्या अंतरंगाविषयी माहिती नव्हती. पहा, ज्या वेळेसला मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडली त्यावेळेसला विज्ञान जगताला म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं की पृथ्वीचा अंतरंग कसा आहे, अणूचं अंतरंग कशा प्रकारचं आहे याची कोणालाही माहिती नव्हती. अणूच्या अंतरंगाविषयी कोणालाही माहिती नव्हती. इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यावर अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या व अणुअंक यांच्यातील संबंधांचा वेध वैज्ञानिक घेऊ लागले. पहा, ज्या वेळेसला कशाचा शोध लागला तर इलेक्ट्रॉनचा शोध लागला आणि या इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यानंतर त्यानंतर अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या व अणुअंक यांच्यातील संबंध शोधण्यामध्ये वैज्ञानिकांनी काय घेतला मित्रांनो, त्या ठिकाणी पाठिंबा घेतला. त्यांनी त्या ठिकाणी वेध घेण्यासाठी सुरुवात केली म्हणजे शोध घेण्यासाठी सुरुवात केली. पहा, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत अणुअंक हा केवळ मूलद्रव्यांचा क्रमदर्शक अंक होता. पहा, तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये काय आपण पाहिलं याच्या आधी, तर आवर्त सारणीत अणुअंक हा केवळ काय करायचा तर मूलद्रव्यांच्या क्रमदर्शक अंक होता. म्हणजे त्यांचा क्रम अणुवस्तुमानानुसार आपण लावल्याचं पाहिलं आहे की कशा पद्धतीने चढत्या क्रमाने त्याने मूलद्रव्यांची मांडणी केली होती. हे फक्त आपण कोणाकडून अभ्यासलं तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीवरून अभ्यासलं. तर या ठिकाणी पहा आता काय पुढचा शोध लागलेला आहे. पहा, या ठिकाणी दिलेला आहे तो सन 1913 मध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोझले, त्याला मोसले खरं तर नाव आहे, या ठिकाणी मोझले झालेलं आहे, खरं तर मोसले ते खरं नाव असतं. तर हेनरी तुम्हाला मोझले दिलेला आहे, हेनरी मोसले आहे ते. याने एक्स-रे नलिका वापरून केलेल्या प्रयोगांनी दाखवून दिले की मूलद्रव्याचा अणुअंक झेड, त्याला झेड असं म्हणतो, मूलद्रव्यांचा जो अणुअंक आहे झेड म्हणतात, म्हणजेच त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार अथवा त्याची प्रोटॉनची संख्या होय. पहा, लक्षात घ्या कशा पद्धतीने मोसले यांनी आपलं अनुमान 1913 मध्ये मांडलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की एक्स-रे नलिका वापरून केलेल्या प्रयोगांनी दाखवून दिले की मूलद्रव्यांचा अणुअंक म्हणजे झेड म्हणजेच त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रावरील धनप्रभार, काय म्हणतो आपण त्याला, धनप्रभार म्हणजे पॉझिटिव्ह आयन. पहा, काय म्हणतो आपण अणुकेंद्रावरील धनप्रभार म्हणजे कोणता आयन तर पॉझिटिव्ह आयन त्या ठिकाणी म्हणतात. पहा, अथवा त्याची प्रोटॉन संख्या होय, म्हणजे प्रोटॉन सगळ्यांना माहिती असेल प्रोटॉनचा जो चार्ज असतो मित्रांनो प्रोटॉनचा, तर तो प्रोटॉनचा चार्ज नेहमी कसा असतो धन असतो. धन म्हणजे कसा असतो तर अधिक असतो. लक्षात घ्या, प्रोटॉनचा चार्ज नेहमी अधिक असतो. मोजलेले अनेक मूलद्रव्यांचे अणुअंक प्रयोगांनी निश्चित केले, त्यामुळे अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्यांचा अधिक मूलभूत गुणधर्म अणुअंक हा आहे हे लक्षात आले. पहा, आणि अणुवस्तुमानापेक्षा कोणता गुणधर्म सगळ्यात महत्त्वाचा आहे तर मूलद्रव्याचा अधिक मूलभूत गुणधर्म म्हणजे अणुअंक हा आहे. त्याला ॲटॉमिक नंबर आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो किंवा अणुअंक तो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. पहा, त्यानुसार मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमात बदल करून आधुनिक आवर्ती नियम मांडला गेला. तो असा, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल असते. हा महत्त्वाचा नवीन गुणधर्म आहे जे मेंडेलिव्हने मांडलं होतं की मूलद्रव्यांचा जो क्रम असतो हा त्याच्या अणुवस्तुमानावरती अवलंबून असतो. म्हणजे ज्या त्याचे अणुवस्तुमान जर वाढत गेलं तर त्या ठिकाणी त्या मूलद्रव्यांचा क्रम त्या ठिकाणी लागतो. परंतु या ठिकाणी ज्या वेळेसला बदल करण्यात आला तो मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमात जो बदल केला तो असा होता की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. म्हणजे ते कशावरती अवलंबून असतात तर अणुअंकावरती अवलंबून असतात. हे या ठिकाणी 1913 मध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोसले यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. यानंतर महत्त्वाचा मुद्दा आपल्याला मित्रांनो पाहायचा आहे, त्याच्यामध्ये आधुनिक आवर्त सारणी आणि त्याची रचना आज आपण अभ्यासणार आहोत. हां, तर आधुनिक आवर्त सारणी कशा पद्धतीने आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे. पहा, आधुनिक आवर्त सारणी त्यालाच आवर्त सारणीचे दीर्घ रूप असे म्हणतो. पहा, आपण आधुनिक आवर्त सारणी म्हणजे आवर्त सारणीचे दीर्घ रूप, तर त्यालाच आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल, त्यालाच लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल असे म्हणतो. पहा, मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते ते म्हणजे आधुनिक आवर्त सारणी असे म्हणतो आपण त्याला. पहा, आवर्त सारणी अणुअंक आधारभूत धरून तयार झालेल्या आधुनिक आवर्त सारणीमुळे मूलद्रव्यांच्या गुणधर्माचे भाकीत अधिक अचूकपणे करता येते. आधुनिक आवर्त सारणीलाच आवर्त सारणीचे दीर्घरूप असेही म्हणतात. पहा, काय म्हटलेलं आहे, आधुनिक आवर्त सारणीलाच काय म्हणतो आपण आवर्त सारणीचे दीर्घरूप असे म्हटलेलं आहे. म्हणजे आधुनिक म्हणजे जी नवीन
आवर्त सारणी तयार झालेली आहे, जिच्यामध्ये अनुअंक हा आधारभूत धरून त्या ठिकाणी मूलद्रव्यांची मांडणी केलेली आहे. मूलद्रव्यांचे भाकीत किंवा त्यांच्या गुणधर्माचे जे भाकीत केलेलं आहे ते कशाच्या आधारावरती केलेलं आहे, तर त्यांच्या अनुअंकाच्या आधारावरती केलेलं आहे. आणि आधुनिक आवर्त सारणीलाच आवर्त सारणीचे काय म्हणतो मित्रांनो, दीर्घरूप असेही म्हटलं गेलेलं आहे. त्याप्रमाणे पुढे म्हटलेलं आहे पहा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अनुअंक झेडनुसार केलेली आहे. म्हणजे पहा, तर कशानुसार केलेली आहे आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी अनुअंकानुसार केली आहे, जी मेंडेलीवने त्यांच्या अणुवस्तुमानानुसार केलेली होती. तीच आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपल्याला पाहताना अनुअंक म्हणजे झेडच्या नुसार आपल्याला मित्रांनो पाहायला भेटते. त्याचा तक्ता आपण पुढच्या पानावरती पाहणार आहोत पहा. तर पुढे म्हटलेलं आहे पहा, त्यामुळे मेंडेलेवच्या आवर्त सारणीतील बऱ्याचशा त्रुटी आधुनिक आवर्त सारणीत नाहीशा झालेल्या दिसतात. मात्र हायड्रोजनच्या स्थानाविषयीचा संदेह आधुनिक आवर्त सारणीमध्ये सुद्धा दूर होत नाही. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये गण 1 मध्ये असणारे जे हायड्रोजनचे साधर्म्य आहे किंवा गण 7 बरोबर हायड्रोजनचे जे साधर्म्य आहे, हॅलोजन गणातील जे घटक आहेत ते किंवा मूलद्रव्य आहेत ते आधुनिक आवर्त सारणीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी अस्पष्ट असल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. त्यांच्याविषयीचा तो डाऊट होता, तो या ठिकाणी सुद्धा मित्रांनो सॉल्व्ह झालेला नाही. आपण मागील इयत्तांमध्ये पाहिले आहे की अणूमधील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवतीच्या कवचामध्ये ज्या प्रकारे वितरित केलेले असतात ते इलेक्ट्रॉन स्वरूपन त्यांच्या एकूण संख्येवरून ठरते. आणि अणूमधील इलेक्ट्रॉनांची एकूण संख्या ही अणुअंका इतकीच असते. मूलद्रव्याचा अणुअंक व त्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन यांच्यातील संबंध आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. तर मित्रांनो, काय सांगितलेलं आहे, आपण मागच्या इयत्तांमध्ये अभ्यास केलेला असतो किंवा केलेला आहे. या ठिकाणी जर हे एखादं अणू असेल तर अणूच्या या केंद्राभोवती जर पाहिलं तर आपण त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणू, या ठिकाणी केंद्र असतो, आपण त्याला प्रोटॉन असे म्हणतो. काय म्हणतो, प्रोटॉन. प्रोटॉन नेहमी कसा असतो मित्रांनो, धन असतो. आणि या अणूच्या साईडला म्हणजे कडेने जर पाहिलं आपण तर या ठिकाणी काय असतो मित्रांनो, इलेक्ट्रॉन असतो. तो या ठिकाणी अशा गोलाकार पद्धतीने काय होत असतो, फिरत असतो. त्याचा जो चार्ज असतो तो नेहमी निगेटिव्ह असतो, वजा असतो. आणि या ठिकाणी जो प्लस साईन आहे म्हणजे या ठिकाणी प्रोटॉन असतो, त्याचा चार्ज कोणता असतो, नेहमी अधिक असतो. लक्षात ठेवा, अधिक म्हणजे आतमध्ये असणारे जे घटक आहे त्या ठिकाणी अधिक असतो आणि बाहेरचे जे घटक आहे तो कसा असतो, इलेक्ट्रॉन, आणि तो कसा असतो, वजा असतो. याचा वापर तुम्हाला पुढे 11वी 12वीला सुद्धा करायचा आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पुढे सुद्धा अभ्यासायच्या आहेत पहा. तर पुढे तुम्हाला पहा त्यांनी म्हटलेलं आहे की कशा पद्धतीनं या ठिकाणी आधुनिक आवर्ती सारणीची रचना झालेली आहे. आपण ते पाहणार आहोत. त्यांची रचना कशी आहे पहा. ही रचना तुम्हाला बऱ्याचदा बोर्ड परीक्षेत विचारली गेलेली आहे मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या. कारण की याच्यावरती, या रचनेवरती बऱ्याचदा त्या ठिकाणी प्रश्न असतो. आधुनिक आवर्त सारणीची रचना, त्याला स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर कशा पद्धतीने खंड आहेत, कशा पद्धतीने मूलद्रव्ये मांडलेली आहेत याच्यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न असतो. 2 गुणांसाठी असेल किंवा 4 गुणांसाठी किंवा 3 गुणांसाठी प्रश्न, मोठा प्रश्न असतो. तुम्हाला आवर्त सारणी कधी कधी ड्रॉ करून त्याच्यावरती ही सगळी कॅरेक्टरिस्टिक म्हणजे ही सर्व घटक तुम्हाला लिहायचे असतात पहा. तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत, त्या म्हणजेच 1 ते 7 आवर्त असे म्हणतो पहा. पण आपण पहिल्यांदा काय करूया, याचा अभ्यास करूया, नंतर तुम्हाला आवर्त सारणी मी दाखवतो पहा. तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये किती आडव्या लाईनी आहेत, तर 7 आडव्या ओळी आहेत. त्या म्हणजेच 1 ते 7 आवर्त. तसेच या सारणीतील 18 उभे स्तंभ म्हणजेच 1 ते 18 गण होत. आवर्त व गण यांच्या रचनेतून चौकटी तयार होतात. या चौकटींमध्ये वरच्या बाजूला ओळीने अनुअंक दर्शवलेले असतात. प्रत्येक चौकट ही एका मूलद्रव्याची जागा असते पहा मित्रांनो. जर तुम्ही आवर्त सारणी जर पाहिली तर पहा 18 कशा पद्धतीने आपल्याला ते पाहायला भेटतील ते पण तुम्हाला मी दाखवतो. जर तुम्ही आवर्त सारणी या ठिकाणी जर पाहिली असेल तर पहा अशा पद्धतीनं तुम्हाला जर आपण त्या ठिकाणी काउंट केलं तर या 1 2 3 4 5 6 7
अशा पद्धतीने 7 आणि उभे किती असतात तर 18. आपण जर मोजले तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. आत्ताच आपण पाहिलं की आडव्या जे आवर्त आहेत आपण त्याला म्हणतो ते किती आहेत तर या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे 7 आहेत. आणि जी घन जर आपण विचारात केले अशा पद्धतीने तर किती आहे मित्रांनो 18. म्हणजे 7 आणि 18 हे तुम्हाला आत्ताच पाहिलं. आणि दोघांपासून काय तयार झालेले आहेत मित्रांनो चौकटी तयार झालेल्या आहेत. पहा अशा पद्धतीने चौकटी तयार होतात आणि या चौकटी म्हणजे ते आहे वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अनुअंकानुसार त्या मूलद्रव्यांची काय असते मित्रांनो जागा असते. आपल्याला आत्ताच आपण जो मुद्दा पाहिला अभ्यासला त्याच मुद्द्याचं आपण या ठिकाणी फक्त स्पष्टीकरण पाहिलं जे आत्ता आपण अभ्यासलं. या ठिकाणी पहा की 1 ते 7 काय आहेत मित्रांनो आवर्त आहेत. 1 ते 18 घन आहेत जे आता आपण आवर्त सारणीमध्ये पाहिलं. पहा या चौकटीमध्ये वरच्या बाजूला ओळीने अनुअंक दर्शवलेले असतात तर प्रत्येक चौकट ही एका मूलद्रव्याची काय असते मित्रांनो जागा असते. त्याचप्रमाणे आता ही खालची वैशिष्ट्ये खूप महत्त्वाची आहेत. पहा 7 ओळींव्यतिरिक्त आवर्त सारणीच्या तळाशी आणखी 2 ओळी आहेत ज्या आता आपण नुकत्याच पाहिल्या की वरती 7 होत्या आणि खाली 2 लाईनी आहेत. पहा 2 ओळी स्वतंत्रपणे दाखविल्या आहेत त्यांना अनुक्रमे लॅन्थानाइड याच्यावरती प्रश्न असतो मित्रांनो. पहा कोणते आहे तर लॅन्थानाइड आणि लॅन्थानाइड म्हणतो आपण ॲक्टिनाइड श्रेणी असे म्हणतात. 2 श्रेणींसहित आवर्त सारणीमध्ये 118 चौकटी आहेत. म्हणजेच आधुनिक आवर्त सारणीमध्ये 118 मूलद्रव्यांसाठी जागा आहे. अगदी अलीकडच्या काळात काही मूलद्रव्यांची निर्मिती प्रयोग सिद्ध झाल्यामुळे आता ही आवर्त सारणी पूर्ण भरली आहे व सर्व 118 मूलद्रव्य आता शोधली गेली आहेत. आता पहा म्हणजे ही जी 18 मूलद्रव्य होती मित्रांनो ती आता शोधली गेल्याचं आपल्याला पाहायला त्या ठिकाणी भेटतं. म्हणजे कशा पद्धतीने ती मूलद्रव्य होती ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायला भेटतं. तर पहा या ठिकाणी दिलेलं आहे की संपूर्ण आवर्त सारणी यस खंड. आता खंड कोणते कोणते असतात त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न असतो. लक्षात घ्या मूलद्रव्य किती आहे त्याच्यावरती प्रश्न असतो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या शेवटच्या 2 लाईनी आहेत ज्या विचारल्या होत्या स्वतंत्र आहेत त्यांना काय म्हणतात तर लॅन्थानाइड आणि ॲक्टिनाइड म्हणतात हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे संपूर्ण आवर्त सारणीमध्ये एस खंड पी खंड डी खंड एफ खंड अशा 4 खंडामध्ये विभागली गेलेली आहे संपूर्ण आवर्त सारणी. पहा एस खंड हा घन 1 व 2 यांचा बनलेला आहे. पहा एस खंड कोणाचा बनलेला आहे तर घन 1 आणि 2चा बनलेला आहे. घन 13 ते 18 हे पी खंडामध्ये येतात तर घन 3 ते 12 हे डी खंडामध्ये. तर तळाच्या लॅन्थानाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणीमध्ये एस खंड होय. लक्षात ठेवा एस पी डी एफ हे तुमच्या लक्षात असला पाहिजे. तर पहिला जो खंड आहे एस खंड कशामध्ये येतो तर 1 आणि 2 गणामध्ये येतो. त्यानंतर दुसरा जो खंड आहे पी खंड 13 ते 18 मध्ये येतो. घन 13 ते 18 म्हणजे पी खंड. त्यानंतर डी खंड किती असतो 3 ते 12 म्हणजे जो मध्ये असतो. कोणत्या लक्षात ठेवा कोणाच्या मध्ये आहे पी खंड तर तुम्हाला प्रश्न असतो एस पी डी खंड. तर डी खंड कोणाच्या मध्ये असतो एस आणि पीच्या मध्ये. म्हणजे इकडं एस असतो इकडं पी असतो आणि मध्ये जो असतो तो कोणता असतो त्या ठिकाणी जर पाहिलं तर कोणता डी असतो. आणि सगळ्यात खाली जर आपण लाईनी पाहिल्या तर कोणते असतात ते एफ असतात. ते आपण तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे. म्हणजे कशा पद्धतीने ते आहे ते लगेच सुद्धा आपण पाहूयात. म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल एस पी डी एफची रचना कशी आहे. पहा या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी दिसत सुद्धा आहे. पहा खंड कोणता हा या ठिकाणी एस खंड आहे. हे 2 या ठिकाणी एस आहे या ठिकाणी पी आहे आणि एस आणि पीच्या मध्यभागी जर कोणता पाहिला तर डी आहे. आणि खाली जो आहे मित्रांनो तुम्हाला म्हटलं होतं लॅन्थानाइड आणि ॲक्टिनाइडसाठी असणारा एफ. म्हणजे एस पी डी एफ हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आत्ताच आपण पाहिलं कशा पद्धतीने त्यांची रचना केलेली आहे. आता पाहूया की कशा पद्धतीने पुढे दिलेलं आहे. तर एस पी डी एफ तर काय म्हटलेलं आहे एस खंड हा 1 व 2 यांचा बनलेला असून 13 ते 18 हे पी खंडामध्ये येतात तर 3 ते 12 हे डी खंड. तर तळाच्या लॅन्थानाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणीमध्ये एफ खंड होय. हे आता तुमच्या अगदी सखोलपणे लक्षात आले असेल. डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्य म्हणतात. लक्षात घ्या
जी एस पी आणि मध्ये जे असतात एस आणि पीच्या मध्ये असणारी जी मूलद्रव्ये आहेत, म्हणजे इकडे एस इकडे पी मध्ये इकडे कोणते असतात डी, तर या मूलद्रव्यांना काय म्हणतात तर संक्रमक मूलद्रव्ये म्हणतात. तर आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा दर्शवता येते. या नागमोडी रेषेच्या साहाय्याने मूलद्रव्यांचे पारंपरिक 3 प्रकार आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दाखविता येतात. नागमोडी रेषेच्या किनारीने धातू सदृश मूलद्रव्ये आहेत. नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू असून उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत. पहा, हे लक्षात घ्या. म्हणजे धातू आणि अधातू हे दोन्ही आपल्याला पी खंडामध्ये असल्याचं काय होतं मित्रांनो पाहायला भेटतं. म्हणजे एस पी म्हणजे इकडे एस असतो, इकडे जो पी आहे या पी मध्ये आपल्याला काही रेषा दाखवली आहे. त्या रेषेच्या एका बाजूला काय आहेत तर धातू आहेत, एका बाजूला धातू सदृश आहेत. हे आपल्याला काय होतं मित्रांनो पाहायला भेटतं. आता आपण आपलं पुढचं पेज काढतोय ज्या ठिकाणी आपण हा मुद्दा अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर इलेक्ट्रॉन घन व इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. पहा, तर हे जे आहे आपला जो महत्त्वाचा मुद्दा होता आधुनिक आवर्त सारणी आणि त्यांचं जे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे ते आज आपण पाहणार आहोत. पहा, आधुनिक आवर्त सारणी मॉडर्न पिरियोडिक टेबल व इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ दी एलिमेंट. तर त्यामध्ये पहा मित्रांनो काय सांगितलं आहे, एका आवर्तामध्ये शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक असतो, मात्र दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये खूपच फरक असतो. एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता दिसून येते. आधुनिक आवर्त सारणीतील घन व आवर्तांची ही वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे आहेत. एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात व आवर्तामध्ये ठेवायचे हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरते. म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय असतं मित्रांनो ते पहिल्यांदा सांगतो. समजा एखादा घटक आहे त्याचं अणुअंक समजा 11 आहे, तर त्याची इलेक्ट्रॉन स्वरूपण करताना त्याची विभागणी केली जाते 2, 8, 1 याचा आपल्याला पुढे अभ्यास करायचा आहे. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं असतं KLMN या शेल असतात त्यांच्या, म्हणजे त्यांच्या स्तर असतात ते आपल्याला आपल्या पुढच्या पानावरती याचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. ते कशा पद्धतीने असतं कशा पद्धतीने आपण देतो या ठिकाणी म्हटलं आहे. पहा, घन व आवर्ताची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत. मूलद्रव्याच्या गुणधर्माची तुलना केली असता आवर्त सारणीतील घन व आवर्तांची वैशिष्ट्ये समजतात. एखाद्या विशिष्ट गणातील सर्व मूलद्रव्यांच्या विविध गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता असते, मात्र एखाद्या विशिष्ट आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याचे गुणधर्म क्रमाक्रमाने थोडे काय होतात मित्रांनो बदलत जातात. हे लक्षात घ्या. म्हणजे मूलद्रव्यांचे जे गुणधर्म आहे म्हणजे आवर्तामध्ये एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे म्हणजे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जात असताना त्याचे जे गुणधर्म आहे मूलद्रव्यांचे ते क्रमाक्रमाने थोडे बदलत जाताना आपल्याला काय होतात मित्रांनो दिसतात. हे आपण या ठिकाणी पाहिलं. आधुनिक आवर्त सारणी कशा पद्धतीने कार्य करते याचा आपण या ठिकाणी काय केलेला आहे मित्रांनो अभ्यास केलेला आहे. आता पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण घन व इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय असतं याचा अभ्यास करणार आहोत आणि ही जी आवर्त सारणी आहे हिचा अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर त्याचं जे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे म्हणजे कन्फिग्युरेशन आपण म्हणतो ती तुम्हाला मी आत्ता सांगितलं की कशा पद्धतीने या ठिकाणी दाखवलं आहे. पहा की इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं असतं तर या ठिकाणी दाखवलेलं आहे तुम्हाला जी कवच असतात KLMN जी तुम्ही ऑलरेडी इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेले आहेत. इयत्ता 9वी मध्ये सुद्धा ही शेल कशा पद्धतीने असते हे आपण पाहिलं होतं. याचा अभ्यास आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. आत्तापर्यंतचा बराचसा पाठ आपण एकदम व्यवस्थितपणे घेतलेला आहे. पुढील आपला सर्व पाठसुद्धा आपण अगदी व्यवस्थित घेणार आहोत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ मित्रांनो पोहोचवा जेणेकरून त्यांना अभ्यास उपलब्ध होईल, त्यांचाही फायदा होईल, तुमचाही फायदा होईल. आजपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, मोफत सबस्क्राईब आहे आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. सर्वात वरची जी बेल आहे बेलवरती क्लिक केल्यावरती सर्वात वरच्या बेलवरती क्लिक करा जेणेकरून ज्या वेळेसला मी या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या दुसऱ्या सेकंदाला लगेच तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशन मिळतील जेणेकरून तुम्हाला अभ्यास करता येईल. आपण चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रत्येक गोष्ट देण्याचा प्रयत्न करत आहोत. नक्कीच तुमचा फीडबॅक माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया मला नेहमी मिळत आहेत. ओके, सो सर्वांना अभ्यासासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.